जय जय राम कृष्ण हरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभिजात मराठी भाषेत समश्लोकी अभंग छंदात अनुवाद रचलाय. त्या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता. आपण या ग्रंथाची ओळख करून घेत आहोत. आज फाल्गुन वद्य एकादशी, पापमोचनी एकादशी. या दिवसाच्या व्रतानुसार नकळत घडलेली पापेही नष्ट होतात आणि मन आणि विचार शुद्ध होतात. यावर एकच उपाय म्हणजे प्रत्येक एकादशीस अभंग मंत्रगीतेचे पुस्तक जवळ असेल तर वाचणे, नाही तर प्रत्येक एकादशीस तुका म्हणे गीतानंद या चॅनल यूट्यूबवरील ऐकणे, म्हणजेच अभंग मंत्रगीता मनापासून श्रवण करणे. आजचे आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आज जागतिक ग्राहक दिन. आपण आपला वेळ देता आणि मोबाईलवरून मंत्रगीता श्रवण करता, सबस्क्राईबही करता आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवता. हेही ग्राहक दिनाचे वेगळेच महत्त्व म्हणावे लागेल. यासाठी आपण सर्वांना धन्यवाद. आज अध्याय 5वा, श्लोक क्रमांक 23वा आणि अभंग क्रमांक 225वा. प्रथम श्लोक वाचूया. शक्नोति इह एव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवन् वेगम स युक्त स सुखी नरहा. आणि अभंग आहे. जो जिताची अर्जुना सोसु भावना शकेलो, पूर्वीच मरणाहुनी न्याहाळुनी उपेक्षे. कामवेग क्रोधात भव स्वानुभव रक्षक, नरतो सुखी तोची योगी पांडुरंगी तुकयाटी. आता ह्यात शुद्ध भावनेने या अभंगाचा अर्थ आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया आणि ऐकूया. भावना योग ही एक मानसिक क्रिया आहे. स्वस्थ व व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी भावना योगाची क्रिया उपयुक्त ठरते. नित्य भावना योगासाठी रोज आपण काही मिनिटांचा वेळ देऊन अंतर्मनाशी संवाद साधला तर आनंदी जीवनाचा मार्ग सिद्ध होतो. या भावना योगाचे वर्णन आणि महत्त्व का बरं आणि कशासाठी ऐकायचं? आज हे एकदम कुठलं भावनाशीलता झाली आहे तर आज वाचलेल्या अभंगाची ओळ आठवली का? जो जिताची अर्जुना सोसु भावना शकेली. पहिलीच ओळ आहे ती. जो जिताची अर्जुना सोसु भावना शकेली. अर्जुना, जिवंतपणीच्या भावना जिवंतपणे सोसता आल्या पाहिजेत ना. आता एकच भावना नाही, या भावनांचे दोन प्रकार म्हणजे चांगल्याही असतात वाईटही असतात. तशा त्या अनेक प्रकारच्या भावना असतातच. आणि भावना म्हणजे एक प्रकारे मनाचा खेळच असतो. भावनाशील होऊन सुखी व्हायचे की दुःखी म्हणजे खेळात जिंकायचे की पराभूत व्हायचे हे ठरते. भावनांची चिकित्सा करून नियंत्रण ठेवून योगही साधता येतो. नित्य भावनांचा परिचय करून घेऊन भावना योग क्रिया ठरवण्याने आत्मबलाची ताकद म्हणजे मनोबल वाढते. भावना म्हणजे अपेक्षा, इच्छा प्राप्तीचे विचार. ज्या भावना मनात घर करून राहतात तसेच त्या व्यक्तीची जडणघडण त्यातूनच होत असते आणि त्या प्राप्तीसाठी तसेच कर्म हातून घडत असते. जर इच्छेनुसार प्राप्त झाले नाही तर भावना उफाळून येतात. भावनांना आवर घालणे कठीण जाते. पहा, एखादी व्यक्ती आपल्याला आवर्जून काहीतरी सांगायला येते आणि सांगताना सतत हसतच असते. म्हणजे नको इतकं हसणं चालू असतं आणि आपल्याला ते जरा आश्चर्यच वाटतं की काय हे. किंवा दुसरी पण एक गोष्ट बघा, अशक्यातली गोष्ट शक्य झाल्याचा तो आनंदी भाव एखाद्या व्यक्तीला आवरत नाही. एखादी व्यक्ती काहीतरी सांगताना बोलता बोलता हुंदके देऊ लागते आणि मग आपल्या लक्षात येते
की मनाविरुद्ध अथवा काहीतरी दुःखद प्रसंग अचानकपणे घडलाय आणि हे दुःखद भावनाही आवरता येत नाही. म्हणजे भावना कुठलीच अति झाली की आवरता येत नाही. आता दोन्हीही व्यक्तींना आपण एकच सांगत असतो की शांत हो, शांत हो, भावनांना आवर घाल. किंवा सध्या आपण म्हणतो ना एक टिपिकल शब्द आपला कुल कुल असं म्हणतो ना. मनाला आवर घालणे म्हणजे भावना सोसता आल्या पाहिजेत, सहन झाल्या पाहिजेत, त्या भावनांचा अतिरेक होता कामा नये. मग हे केव्हा आणि कशासाठी? तर अभंगच आपल्याला सांगतो काय, तर पूर्वीच मरणाहुनी. आता ह्या अभंगाचाच एक चरण आहे, पूर्वीच मरणाहुनी म्हणजे मरणापूर्वीची अवस्था. आता इथे प्रश्न असा येतो की मरण कुणाचे? मनाचे, भावनांचे, शरीराचे की अपेक्षांचे? पूर्ण वळता बघूया. पूर्वीच मरणाहुनी न्याहाळुनी उपेक्षी. पूर्वीच मरणाहुनी न्याहाळुनी उपेक्षी. आता ही तर सर्व जिवंतपणाचीच लक्षणं आहेत आणि ती पाहताना मनातल्या मनात भावनांच्या अनेक लाटा निर्माण होत्या की नेमकी काय सांगायचंय तुकाराम महाराजांना. मन अस्थिर होऊन जातं, चंचलता निर्माण होऊ नये किंवा अशा अवस्थेत केलेल्या कर्माच्या म्हणजे आपलं नेमकेपणा नसेल आणि आपण काहीतरी काम करत असलो की एक ना धड भाराभर चिंध्या होऊ नयेत. अशासाठी मन स्थिरतेसाठीचा उपाय तुकारामच सांगतात की न्याहाळुनी उपेक्षी. जिवंतपणी निर्माण होणाऱ्या अपेक्षांच्या ठिकाणी उपेक्षांचा वापर करा, पण कसा? न्याहाळुनी. न्याहाळुनी उपेक्षी. न्याहाळणे म्हणजे निरीक्षण करणे. तेही कसे? तर अपेक्षित भावनांनी. म्हणजे इथे न्याहाळुनी उपेक्षी असं का सांगितलंय ते एकदा बघूया. तेही अर्जुनाला. आणि कशासाठी? आता इथं आपल्याला उपेक्षा शब्दाचा अर्थाची चिकित्सा केली पाहिजे बघ. चिकित्सा खरंच, कारण ते दोन शब्द एकत्र आले. उप अधिक अक्ष किंवा उप अधिक इक्ष म्हणजे उपेक्षा. इथे पहिल्या आधी एका शब्दाचा अर्थ बघूया, उपचा. काय? तर उप म्हणजे जवळ. जसा आपण उपवास शब्द आपला नेहमीच्या परिचयाचा आहे पहा. उपवास म्हणजे परमेश्वराजवळ थांबणे, परमेश्वराचे चिंतन मनन करणे. आणि आपण मात्र उपवासाचा अर्थ मात्र खाण्याकडे बघतो. उपवास म्हटले की आपल्याला फक्त खाण्याची विविधता डोळ्यासमोर येते. तसे उप याचा पण अर्थ पहा. उप म्हणजे जवळ. कशाच्या? तर दुसरा शब्द आहे अक्ष, डोळ्याच्या जवळ. डोळ्याजवळ सर्वात जवळ आपला देह आहे. तर हा देह न्याहाळणे. मग तो कसा? तर देहाच्या अंतरंगाचे निरीक्षण करणे. आता देह कुणाचा? आपलाच. डोळा आपलाच म्हणजे स्वतःचाच विचार, कर्म, भावना आणि त्यातून देहावर होणारे परिणाम याचे निरीक्षण करणे. काम क्रोधासारखे षड्रिपू या देहाला किती बरं त्रास देत आहेत. डोळ्यांना दिसणाऱ्या इतरांच्या गोष्टी ज्या मला आवडत नाहीत. इतरांच्याकडे आलेले मी बघतो की अरे मला आवडत नाही, पण त्यांचं बघा कसं काय चाललंय. म्हणजे त्या गोष्टी इतरांच्या आहेत का हे आपण पाहतो, पण तसं नाही. उपेक्षी या अशा काही गोष्टी माझ्या मनात किंवा देहात नाहीत ना, याचे निरीक्षण करणे. या अर्थाने उपेक्षा हा सद्गुणही मानला जातो. आपण उपेक्षा म्हणजे फारसा त्या शब्दाचा वापर होतच नाही आपला, पण तो सद्गुण आहे हे ऐकल्यावर जरा आश्चर्य वाटेल. या सद्गुणाने सद्वर्तन घडावे आणि अन्य व्यक्तीशी आपली तुलना करण्यापेक्षा मीच माझे परीक्षण करावे, ही या उपेक्षा शब्दाची अपेक्षा आहे. आणि ह्या उपेक्षा शब्दाचा अर्थ तोच अपेक्षित आहे. न्याहाळुनी म्हणजे बारकाईने निरीक्षण करू, ते स्वतःचे. आणि म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला किंवा तुकाराम भक्तांना सांगतात की न्याहाळुनी उपेक्षी. आता हे सर्व पूर्वीच मरणाहुनी म्हणजे मेल्यानंतर
या डोळ्यांचा काहीच उपयोग नाहीये. मरण म्हणजे शरीरच निकामी होतं ना, तर जिवंतपणीच या शरीराचा उपयोग ज्यासाठी आपला जन्म झालाय त्यासाठीच होतो ना, हे पहा, हे निरीक्षण करा. ह्याला म्हणते उपेक्षी. भावनांना न सोसल्याने कर्म नको त्या मार्गाला तर गेलं नाही ना, याचंही निरीक्षण करा. म्हणजे सूक्ष्म निरीक्षण. हे अंतरंगाचे कर्म हे उपेक्षीने पहा. आता इथं उपेक्षी शब्दाचा अर्थ तर लक्षात आलाच असेल आपल्या. तर इथे अर्जुनाला जन्माचे कारण समोर ठेवायचे असावे. कारण अर्जुन क्षत्रिय कुळात जन्माला आला, शस्त्रविद्या उत्तम प्रकारे शिकलास आणि लढाईची कौशल्य अवगत केली, आणि आता तुझ्या हातात ते गांडीव धनुष्य गळून पडते, तेव्हा तुझा जन्म निहाळून तू उपेक्षी. त्यामुळे तुला तुझा निर्णय चूक का बरोबर हे कळेल. हाही उद्देश असावा कृष्णाचा. असं आता इथं आणखीन एक आपल्याला अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणजे आपल्या नेहमीच्या परिचयाचा, की सहजपणे जो शब्द आपण वापरतो त्यातला जो पहिला शब्द आहे उप. उप म्हणजे नंबर 2. कसं तर मुख्य आहे तर नंबर 1 आणि उप आहे ते नंबर 2. जसे मुख्याध्यापक म्हणजे नंबर 1 जर आपण ओळ अशी वरपासून सिनियरिटी प्रमाणे पाहिलं तर, आणि उपमुख्याध्यापक म्हणजे नंबर 2, किंवा मुख्यमंत्री नंबर 1 आणि उपमुख्यमंत्री नंबर 2. तसे स्वतःचे निरीक्षण करताना माझे कर्म हे नंबर 1चे म्हणजे जन्माचे उद्दिष्ट साधणारे आहे का, तरच ते नंबर 1चे आहे. आणि माझं कर्म हे मी माझं जे उद्दिष्ट आहे ते सोडून अन्य भावनांप्रमाणे आहे का, तर ते नंबर 2चं होतं, नंबर 1चं राहत नाही. म्हणजेच इथं स्वतःचे जगणे नंबर 1चे आहे की नंबर 2चे आहे, हे आपण निरीक्षण करून उपेक्षीनेच ठरवावे, असाही उद्देश असावा. आता हे झालं आपले 2 प्रकारचे अर्थ बघून, उप आणि उपेक्षी. आता आणखीन एक आपल्याच परिचयाचा, आपलं जे नेहमी आपण म्हणतो तेही पहा. म्हणजे शब्दार्थ संग्रह जर पाहिला तर उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष करणे किंवा अनादर करणे, हैगय करणे, असा छापलेला असतो अर्थ. आपल्याला काय वाटतंय की आवडलेल्या वस्तू किंवा व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे. आता ह्याची आपण दुसरी बाजू बघूया, दुर्लक्ष करण्याच्या दुसरी बाजू, की स्वतःकडे लक्ष देणे असंही आपण गृहीत धरू शकतो. जसे उप म्हणजे जवळ असलेल्या देहाकडे निरीक्षण करून घडत असलेल्या कर्माची श्रेणी अजमावणे. स्वतः काय बदल करायचा ते स्वतःच ठरवणे आणि इतरांना सूचना देण्यापेक्षा स्वतःशीच तल्लीन होऊन न्याहाळून उपेक्षी, यातूनच प्रत्येकाला जीवन जगण्याची कला, अर्थात आपला नेहमीचा शब्द आठवा, आर्ट ऑफ लिव्हिंग आत्मसात करता येते. या अभंगातून कृष्णरूपी तुकाराम अर्जुनरूपी भक्ताला आणि श्रावकांना म्हणजेच आपल्याला सांगतायत का, कारण यापूर्वी आपण हे अनुभव घेतलेत. आता आपण पुढची ओळ पाहूया की समजेल आपल्याला सांगितलंय का ते. पुढची ओळ आहे, कामवेग क्रोधात्मक स्वानुभव रक्षक. कामवेग क्रोधात्मक स्वानुभव रक्षक. आता म्हणजे काय आहे याचं, तर इथे काम आणि क्रोध या 2 आयुष्य घडवणाऱ्या, जन्मतःच आपल्याबरोबर येणाऱ्या या 2 भावना, जुळ्या भावांना शत्रूच मानले. आता शत्रू मी म्हणत नाहीये, आधीच तुकारामाने एके ठिकाणी म्हटलेली ओळ आहे, आठवत असेल तुम्हाला तर, राग द्वेष 2 वैरी पुरातन न व्हावे त्या आधीनं तुकामने.
काय म्हणता आधी, राग द्वेष दोन वैरी पुरातन न व्हावे त्या आधीनं तुका नाही. यांना पुरातन हे विशेषण दिले. म्हणजे या दोन्हीही, म्हणजे दोन्ही जे काम आणि क्रोध आहेत त्याची लक्षणं ही पूर्वजन्माच्या कर्मानुसारच ठरत असतात. काम म्हणजे कामना, इच्छा, अपेक्षा निर्माण होणे साहजिकच आहे. आता आवडती वस्तू प्राप्त झाली नाही तर मनात निर्माण होतो तो क्रोध, म्हणजे संताप, म्हणजे भयंकर राग, म्हणजे हट्ट पूर्ण करण्याचाच राग. अशा कामक्रोधांना शत्रू म्हटले जाते, पण ते आपल्या मनातच असते. शरीराच्या वासनेसाठी ठाण मांडून बसलेले असतात. शरीराची वासना म्हणजे अपेक्षा आपल्या बरोबरच वावरत असतात. त्याचे प्रकटीकरण होते ते काया, वाचा, मन या त्रिविधींकडून. जे मनाला हवेसे वाटते ते शब्दातून व्यक्त होते आणि कृतीतून पूर्तता होते. अशी ही काया, वाचा, मन ही त्रिविध लक्षणे देहाच्या जिवंतपणाची लक्षणे आहेत. या दोन्ही भावनांचाच म्हणजे जुळ्या भावांचाच खेळ हा तर नित्य चालू असतो. एखादी वस्तू किंवा व्यक्ती अपेक्षा धरली म्हणजे गृहीत धरली आणि त्यावेळी न्याहाळून उपेक्षी असे सांगितल्याप्रमाणे केले नाही तर अपेक्षित भावनांनी मन ग्रासून टाकले तर कामनेचा अतिरेक होतो आणि त्यानंतर अधोगतीच प्राप्त होते. उदाहरणार्थ कामवासना म्हटले की रावण आठवतो. सीता मिळवण्यासाठी एक षडयंत्र रचले आणि त्यातच स्वतःचा जीव इतकंच नव्हे तर सर्वस्व, अगदी राज्य, सगळं काही जे त्याचं वैभव होतं ते सगळं त्याला गमवावं लागलं. काम ही वासना आधी निर्माण होते आणि अतृप्ततेतून क्रोधाच्या संतप्त लाटांना भरती येऊ लागते. वाचेतून निखारे बाहेर पडू लागतात. तर ह्याला कोणाची आठवण येते पहा, रामायणातील कैकई. वाक्य पहा तिचं, मला न विचारता रामाचा राज्याभिषेक कुणी आणि केव्हा ठरवला बरं. ते कैकई बोलते, मला न विचारता रामाचा राज्याभिषेक कुणी आणि केव्हा ठरवला. आणि ह्या बोलण्यानं तिच्या मनातल्या द्वेषाचा स्फोट झाला आणि यातूनच अवघे रामायण घडले. आता हे झाले, पहिलं झालं आपण अपेक्षा आणि दुसरं झालं द्वेष. आणखीन एक उदाहरण पहा, महाभारतातलं बघूया. अंध धृतराष्ट्र राज्याभिषेक न करताच राजा म्हणून निर्वत होता. त्याच्या मनात कामना घोळत होती ती की दुर्योधनाला माझ्या मुलाला तरी हस्तिनापूरचे सिंहासनाचा हक्क मिळावा. आणि या कामनेतून धृतराष्ट्राच्या मनात द्वेष निर्माण झाला आणि या द्वेषापोटी क्रोधाचा अतिरेक झाला. सतत तेच मनात, सतत तेच डोक्यात, दुसरं त्याला भवितव्यच नव्हतं त्याच्यासमोर. आणि यातून महाभारत आणि महायुद्ध घडलं आणि धृतराष्ट्राला सर्वस्व गमवावं लागलं. आणि एक उदाहरण पहा कंसाचं. देवकीच्या थाटामाटातील लग्नाच्या वरातीतच आकाशवाणी झाली आणि देवकी आणि वसुदेवाला तुरुंगातच त्यानं डांबून ठेवलं. 8वा पुत्र तुरुंगातच जन्माला यावा आणि लगेच त्याला आपण मारून टाकावं आणि आपलं आयुष्य, राज्य, सिंहासन अबाधित राहील, हा भावनेचा अतिरेक झाला आणि कंसालाही मृत्यूला सामोरं जावं लागलं. त्यानंतर दुसरी बाजू आता आपण विचारूया. ही आपण एक बाजू विचारात घेतली, अति झाली की काय होतं त्याचं. माणूस म्हटले की त्याला मोह, आशा, अपेक्षा ह्या असतातच. मग व्यक्ती, वास्तू, वस्तू याबाबत मनात हव्यास हा असतोच, असणारच. आणि याच भावनांना जर वाव मिळावा यासाठी आपण या आपल्या साधारण संस्कृतीमध्ये विवाह सोहळा आणि प्रपंचाचा थाट मांडला जातो. ते तर प्रत्येकाचं कर्तव्यच समजलं जातं. संसारात अपेक्षा असतातच, पण त्या अपेक्षांकडे पाहताना
उपेक्षित भावनेने निरीक्षण करावे, तर हे मानलेले दोन शत्रूही मित्र बनू शकतात आणि इतकेच नव्हे तर आपल्या सत्कर्माचे, सद्भावनेचे रक्षकही बनू शकतात. अर्थात हे अनुभव स्वतःलाच घ्यावे लागतात, कारण हे सर्व भावनांचे म्हणजे मनाचे खेळ असतात. त्यामुळे आपला अनुभव इतरांना किंवा इतरांचा अनुभव आपल्याला अनुभवता येत नाही. अपेक्षेची उपेक्षा हे आपल्या मनाने ठरवलेलेच एक गूढ असते. ते इतरांपुढे प्रकटतच नाही आणि त्यामुळे कुणी सांगितले तर आपण विश्वासही ठेवत नाही किंवा आपण कोणाला सांगितलं तरी आपल्यावरही कुणाचा विश्वास बसत नाही. ज्याचे कर्म त्यालाच कळते. आता हे दोन मानलेले शत्रू रक्षक बनवायचे की भक्षक म्हणून सांभाळायचे, ते वैयक्तिक आपले कर्माचा जो आचार असतो, ही तत्व सांगूनही ह्या तत्वानुसार करणे, तर शंकांचं निरसन करायचंच असेल तर एक उदाहरण बघूया. म्हणजे वैयक्तिक कर्माचार असतो हे आपण सांगितलं. वैयक्तिक कर्मापासून आपण रक्षक का भक्षक काय बनवायचं, आता ह्याला वेगळीच उदाहरण बघूया, कारण आपल्याला दुसरी बाजू पाहतोय आपण. तर महाभारताचा पूर्वकाळ म्हणजे घडण्यापूर्वीचा काळ आहे. काही आता महाभारताची ती काही परिस्थिती घडलेली किंवा निर्माण झालेली नाही अजूनही. तर त्यातली एक व्यक्ती म्हणजे कृपाचार्य. कृपाचार्यांच्या संदर्भातला त्यांचे पिता शरद्वाज ऋषी, वनात विहार करणाऱ्या देवकन्या, त्यातील सुंदर देवकन्याचे त्यांना दिसली आणि तिच्या लोभाने मनात फक्त एक लोभी विचार निर्माण झाला. त्याच क्षणी त्यांचे वीर्यस्खलन झाले. म्हणजे अजून त्या देवकन्याजवळ पोचलेले नव्हते, गेलेले नव्हते, बोललेले नव्हते, काहीही नाही, फक्त एक मनात विचार आला होता. आता ते जे झालेले वीर्यस्खलन ते त्याने सांभाळले आणि त्यातून कृप आणि कृपी अशी दोन बालकं जन्माला आली. त्यातलेच कृप म्हणजे कौरव आणि पांडवांना प्राथमिक संस्काराचे शिक्षण देणारे कृपाचार्य. हा कृपाचार्यांच्या जन्माचे मी तुम्हाला पूर्वपीठिका सांगितली. आता दुसरं एक उदाहरण पहा, द्रोणाचार्य. आता ह्यांचे पिता कोण होते तर भरद्वाज ऋषी, एक शास्त्रज्ञ, संशोधक, विज्ञान संशोधक. खूप संशोधनं त्यांनी त्या काळात केलेली आहेत, म्हणजे अगदी विमानापासून सगळी. त्यांना पहाटेच्या वेळी आंघोळीसाठी गेले आणि तिथेच एका अप्सरेचे वस्त्र उडताना पाहिले. त्यांनी क्षणातच डोळे स्वतःचे मिटले, पण मनात मात्र सौंदर्याबद्दलचे कौतुक निर्माण झाले. म्हणजे मनात निर्माण झालं, पहा तुम्ही. त्याच क्षणी त्यांचे वीर्यस्खलन झाले आणि ते त्यांनी द्रोणात ठेवले. त्यातून जन्माला आलेले वीर पुरुष म्हणजेच कौरव पांडवांना शस्त्रविद्या शिकवणारे द्रोणाचार्य. आता ही आपण द्रोणाचार्यांच्या जन्माची पूर्वपीठिका पाहिली. कृपाचार्य आणि द्रोणाचार्य या दोनही आचार्यांचा जन्म होण्यासाठी त्यांच्या ऋषीपित्यांना भोग्य बनावे लागले नाही, म्हणजे भोग भोगावा लागला नाही, फक्त मनात वासना निर्माण झाली होती. कारण ब्रह्मज्ञानी ऋषी अपेक्षेकडे उपेक्षित भावाने त्यांनी पाहिले. या ब्रह्मज्ञानी ऋषीने अपेक्षा मनात निर्माण झाली होती, त्या अपेक्षेकडे उपेक्षित भावाने पाहिले असावे. अर्थात निसर्गाची किमयाई होतच राहते ना. काम वासनांवर ताबा ठेवला की क्रोधाग्नी बनत नाही. मनुष्य देह धारण केलेल्या रामकृष्णांच्या कथाही आपण ऐकल्यात. त्यांच्याच आयुष्यात क्रोध निर्माण करणाऱ्या, द्वेष निर्माण करणाऱ्या कितीतरी घटना घडल्या. आता प्रत्यक्षात ते बोलले नाहीत किंवा वाद घालत बसले नाहीत, परंतु जी काही आपल्याला म्हणतो प्रकृतीची माया,
त्या प्रकृती मायेनं झालेले जन्म होते राम आणि कृष्णांचे. पण त्यांना युग परिवर्तनासाठी मानवदेही जन्म पण घ्यावा लागला, देहधारण करावा लागला आणि युद्धही करावे लागले. आता हे दोष असतात का? या भावना त्रासदायक ठरतात का? तर मानवाचे आपण नित्य जीवन पाहूया. हे अवतारी कथा पाहिली आपण. आता मानवाचे नित्य जीवन, तर प्रत्येकाला चांगली नोकरी, भरपूर पगार आणि सुंदर पत्नी बरोबर संसार ह्या भावना असतातच. अनपेक्षित नोकरी मिळाली, ती स्वीकारली पण अशा वेळी पगार कमी म्हणून इतरांशी मात्र तुलना करून द्वेषभाव निर्माण होतो. आणि अशांना अपेक्षेकडे उपेक्षेने पाहायला जमतच नाही. काय जमत नाही? अपेक्षेकडे, म्हणजे नोकरीची अपेक्षा आहे ना, त्या अपेक्षेकडे उपेक्षेने पाहायला जमत नाही. आपण उपेक्षे शब्दाचा अर्थ पाहिला याच्या आधी, तो आठवा. स्वतःपेक्षा दुसऱ्याची बायको दिसायला चांगली म्हणूनही मनात द्वेष निर्माण होतो. पण उपेक्षेतून पाहायचा प्रयत्न केला तर तिचे स्वभाव गुण समजतील ना. आपल्या पत्नीकडे जर आपण उपेक्षेतून आपल्या बायकोचं निरीक्षण केलं तर स्वभाव गुण समजतील आणि द्वेष संपून जाईल आणि सौंदर्यापेक्षा गुणांकडे लक्ष द्यायची आपली मनाची तयारी होईल. आता अपेक्षा उपेक्षा ह्या दोन तलवारी एकाच वेळी काम करू शकत नाहीत. फक्त अपेक्षांचंच गारुड मनावर असेल तर, नाही मिळालं तर घरातील वातावरण गढूळ बनतं. म्हणजे फक्त जर अपेक्षांचा ओझा आपण बाळगत असू तर घरातलं वातावरण गढूळ बनतं, मिळालं नाही तर. आणि अकारण वाद विवाद घरात चालू राहतात. तसा घडलेलं काहीच नसतं, पण तो एक स्वभाव बनत राहतो. आणि अशा वातावरणात प्रेमाची सत्यता कशी बरं राहणार? राग, द्वेष हे आणि वासना याचे हल्ले मनावर सतत चालूच राहतात, कारण ते शत्रू आहेत, ते हल्ले करत राहतात. त्याचा परिणाम क्रोधाच्या वेगाने रक्त तापते. म्हणजे हाय बीपी म्हणतो ना आपण, तर बीपी, हाय शुगर अशा किंवा अन्य व्याधी कायमच्या येऊन चिकटतात. अशा वासनेमुळे, अशा फक्त अपेक्षाचाच आपण गारूड सांभाळत बसवतो आणि रक्तातील जीवनकण नष्ट होतात. असे रक्त मेंदूच्या कार्याला पुरेसे पडत नाही आणि मग विचारांचा गोंधळ माजून भ्रम निर्माण होतो. असलेली वस्तू नसलेली आणि नसलेली वस्तू असलेली असे भास होऊ लागतात आणि हा भ्रमच वेडाही बनवतो. काम, इच्छा, द्वेष, अतृप्ती हे रजगुणातून निर्माण होतात. म्हणजे कसे निर्माण होतात ते ह्याच्या मागे असतं रजोगुणाचा भूमिका. म्हणजे रजोगुणाची जी ताकद आहे ना ती ह्याच्या मागे असते. अर्थात यामुळे सत्वगुण मग मागे पडतो. शरीरातील कार्यक्षमता कुठे कशी वापरावी याचा नेमकेपणा सापडत नाही, कारण सत्वगुण नाहीये ना पुढे, तो मागं पडलाय आणि रजोगुण पुढे आलाय. शिस्तही लागत नाही आपल्या विचारांना, मनाला, कर्माला आणि मोहाने भ्रमात सापडलेल्याचा हव्यास हा संपतच नाही, कारण फक्त आपण अपेक्षांचं गठोडं सांभाळतो. आणि अशा वेळी उत्साही रजोगुणी कार्याला किंवा कर्माला जर सत्वगुणाची झालर लावली तर काय होईल बरं? कर्मातील राग आणि द्वेष शांत होतील, सुखाचा मार्ग तयार होईल. पण ही झालर केवढी आणि केव्हा लावायची यासाठी मात्र ब्रह्मज्ञान समजून घ्यायला हवे. मायेने निर्माण केलेल्या भासमान जगात सत्याची जाणीव कळली तर सत्वगुणाची जाण निर्माण होते. पुन्हा एकदा ऐका. मायेने निर्माण केलेल्या भासमान जगात सत्याची जाणीव कळली तर सत्वगुणाची जाण निर्माण होते स्वतःच्या मनात आणि भ्रमाचा लोप होतो. काम, क्रोधाचा वापर सत्कार्यासाठी करण्याचे कौशल्य सहज प्राप्त होते, कारण सत्वगुण आहे ना त्यावेळेला आपल्याकडे नकळत का होईना. काम जर मित्र बनला किंवा मित्र झाला तर क्रोधासाठी वेगळी उठाठेव करावी लागत नाही
किंवा क्रोधाचा धसका किंवा काही करावं मनात आणायची गरजच नाही आहे. कारण कामच मित्र बनलाय ना. काम मित्र बनल्यावर क्रोध उत्पन्न व्हायचं कारणच पडत नाही. आणि आनंदाचे प्रकटीकरण योग्य शब्दाने केले की वातावरण आनंदी बनते. आणि यातून काया वाचा मन आनंदी झाले की आत्म्यालाही आनंद भावतो म्हणजे समजतो. आत्म्याला आनंद भावतो अर्थात प्रपंचातून परमार्थ साधता येतो. आणि म्हणून आठवतो तो दासबोध, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. किंवा गाथाही आठवते, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उदास विचार म्हणजे जवळजवळ आपल्याला, आपण मगाशी बघितलेला आहे ना, कुठला शब्द पाहिला होता आपण, आठवतोय, उपेक्षी. त्याचा अर्थ ह्याच्यात जवळपास. मंत्रगीता काय सांगते पहा, पूर्वीच मरणाहुनी न्याहाळुनी उपेक्षी. असे केले तर काय होईल बरं, तर काम वेग क्रोधात भव स्वानुभव रक्षक. कामाचा वेग आणि क्रोधाचे उद्भवणे हे नकळत जीवाचे भक्षक बनतात की रक्षक बनवता येतात हे आपणच पाहू शकतो, आपण ठरवू शकतो. हा प्रत्येक जीव म्हणजे ब्रह्माचा अंश आहे ना. आता हा जीव जन्माला आला की त्याच्या शरीराचे सुख भोग आणि मनाच्या भावना समजून योग्य प्रकारे निश्चित कर्म करणे हे तर प्रत्येक जीवाचे निसर्गाच्या नियमाचे कर्तव्य आहे. पुन्हा एकदा ऐका, कारण ब्रह्माचा अंश प्रत्येकाच्या शरीरात आहे. म्हणजे तो जीव आहे, तो जन्माला आला की शरीराचे सुख भोग आणि मनाच्या भावना समजून योग्य प्रकारे नियंत्रित निश्चित कर्म करणे, म्हणजे ती कर्म तर केलीच पाहिजेत. आणि हे तर प्रत्येक जीवाचे निसर्ग नियमाचे कर्तव्यच आहे. आणि ही कर्तव्य म्हणजेच प्रकृती नियमाचे जीवनचक्राचे पालन करणे. अशा पुण्यशील व्यक्ती योगी पदाला पोचतात. अशा योगी पुरुषांच्या पोटी जन्माला येणारे आत्मे हे उत्तम कार्य करण्यासाठीच अवतार घेतात. ते आपण ह्या आधी पाहिले ते पहा, रामकृष्ण देवांचे अवतार. त्यांना 7 पिढ्या आधी सगळ्या आत्म्यावर संस्कार होत गेले आणि मग रामायण आणि महाभारत आपण पाहिले. तसे योगींच्या पोटी जन्माला आलेले आणखीनही व्यक्ती आपल्या खूप परिचयाचे आहेत. भारताची संस्कृतीच आहे ना ती. साधारण आपल्याला नेहमीप्रमाणे बघूया की अशाच योगी पुरुषांच्या पोटी जन्माला आलेले विवेकानंद आहेत, सावरकर आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत, लोकमान्य टिळकांसारखे स्वातंत्र्य सैनिक आहेत. असे महापुरुष अशा योगी पुरुषांच्या पोटी जन्माला येतात. आता तेवढंच तोच एकच काही फक्त हे नाही, तर सगळे विषय निसर्गाशी निगडीत आहेत ना. तर अब्दुल कलाम असोत किंवा जयंत नार्लिकरांसारखे शास्त्रज्ञ असोत, अशा या उत्तम कार्यासाठी यांचा जन्म होत असतो. रामदास आणि तुकाराम तर आपल्या नित्य परिचयाचे. त्यांच्यासारखे संत हे सुद्धा सर्व अवतार झाला अशाच योगी पुरुषांच्या पोटी जन्म झाला की त्यांचं आपापलं कार्य संपलं की जातात, निसर्गात विलीन होतात. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड तर जगदोद्धारासाठीच भूमीवर अवतरले असावी. कारण प्रत्येकानं काय कामं केली ती त्यांचं चरित्र पाहिल्यावर लक्षात येईल. ज्ञानेश्वरांनी सुद्धा पुन्हा अवतार घ्यावा आपल्याला सगळ्यांनाच वाटतंय. इतकंच नव्हे तर छत्रपती शिवाजीचा सुद्धा पुन्हा जन्म घ्यावा असंही आपल्याला वाटतं. पण आपल्या हातात काही नाही आहे. ते प्रकृतीच्या संतुलनानुसार आपल्याला वाट पाहावी लागते. ते सगळं प्रकृती अधीन आहे. कोण केव्हा कुठे कसा अवतार घेतील हे आपण काहीही सांगू शकत नाही. आणि म्हणूनच अभंगाचा शेवटचा चरण आपल्याला काय सांगतो पहा, नर तो सुखी तोची योगी पांडुरंगी. नर तो सुखी तोची योगी पांडुरंगी. पांडुरंगी तुकया तो. नर तो सुखी तोची योगी पांडुरंगी तुकया तो. इथं अभंग संपतो. पांडुरंगाला सर्वत्र पाहणारे तुकाराम आपल्याला आपल्या प्रत्येक कर्मात दिसले पाहिजेत. पुन्हा एकदा आपण अभंग संपूर्ण वाचूया. जो जिताची अर्जुना सोसू भावना शकेल,
पूर्वीच मरणाहुनी न्याहाळून उपेक्षी कामवेग क्रोधाद्भव स्वानुभव रक्षक. हे सगळे पण याचे अर्थ पाहिलेत, आठवा. नरत सुखी तोची योगी पांडुरंगी तुकया तू. आता या एकादशीस हा एकच अभंग आपण समजून घ्यायचा प्रयत्न केलाय. वेळेचे भान ठेवून इथेच थांबूया आणि आपल्या आनंदी जीवनासाठी आम्हा सर्वांना अपेक्षेसाठी उपेक्षी नजर प्राप्त व्हावी ही प्रार्थना तुकाराम चरणी करूया. जय जय रामकृष्ण हरी. कृष्णार्पणमस्तु. आणि गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या आणि पराभव नाम संवत्सराच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय जय रामकृष्ण हरी.